रात्री अंथरुणावर पडून पण डोळे उघडे राहतात, मन शांत होत नाही, झोप मध्येच तुटते किंवा अगदी दिवसेंदिवस झोप व्यवस्थित लागतच नाही. असं जर तुम्हाला होत असेल आणि असं वाटत असेल की आता मी काही झोपेची गोळी घेऊ का, तर थांबा. आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे अन्नपदार्थ जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे ॲड केले तर तुमची झोप सुधारण्यासाठी नक्की फायदा होईल. सो तुम्हालासुद्धा झोपेचे प्रॉब्लेम असतील, तुम्ही जर त्याच्यामुळे खूपच त्रासले असाल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, प्रत्येकालाच वाटत असतं की मी बिछानात गेल्या गेल्या मला झोप लागली पाहिजे आणि मग झोप लागत नाही तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, म्हणजे खूप राग येतो की झोप का लागत नाही आणि सकाळी उठल्यावर पण चिडचिड होते. आणि बघा, झोप झाली नाही किंवा झोप व्यवस्थित लागली नाही तर आपली बॉडी किंवा आपली हेल्थ पूर्णच खराब होऊ शकते. कारण आपल्या बॉडीच्या रिपेअरिंग प्रोसेससाठी, आपल्या मेंटल हेल्थसाठी आणि सगळ्याच म्हणजे बॉडीच्या ओव्हरऑल हेल्थसाठी आपल्याला झोप व्यवस्थित लागणं गरजेचं आहे. म्हणूनच झोप नाही झाली तर मग मोठे आजारही आपल्या शरीरामध्ये येतात. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की झोप का येत नाही. बघा, काही कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमची झोप जी आहे ते डिस्टर्ब होते. सर्वात पहिलं म्हणजे काही पोषक घटकांची कमतरता, म्हणजे काही इम्पॉर्टंट विटॅमिन्स, मिनरल्स असतात, जेव्हा त्यांची कमतरता होते तेव्हा झोपेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर बघा, झोपेचा हॉर्मोन आहे ज्याला मेलॅटोनिन असं म्हणतात. सो मेलॅटोनिन जेव्हा शरीरामध्ये कमी होतं, व्यवस्थित बनत नाही, तेव्हा झोपेचा प्रॉब्लेम होतो. त्यासोबतच एक ट्रिप्टोफॅन म्हणून अमायनो ॲसिड आहे. हे अमायनो ॲसिड जे आहे ज्याच्यामुळे मेलॅटोनिन बनत असतं. सो जर तुमच्या आहारामध्ये तुम्ही ट्रिप्टोफॅनयुक्त पदार्थ घेत नसाल तर मेलॅटोनिन बनणार नाही आणि त्यामुळे सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होतात. त्यानंतर दुसरा जो हॉर्मोन आहे तो म्हणजे सेरोटोनिन, जो फील गुड हॉर्मोन आहे आणि हा सेरोटोनिनच नंतर मेलॅटोनिनमध्ये कन्वर्ट होतो. सो सेरोटोनिन हा सकाळी बनतो, जो एनर्जीचा हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा येते आणि मग रात्री हाच हॉर्मोन मेलॅटोनिनमध्ये कन्वर्ट होत असतो. सो सेरोटोनिनसुद्धा जर बनला नाही तर मेलॅटोनिन बनणार नाही. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर मग आता झोप सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता. सर्वात पहिलं म्हणजे दूध आणि जायफळ, ज्याला नटमेग असंही म्हणतात. सो तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये चिमूटभर जायफळची पावडर टाकायची. सो जायफळ जे आहे ते मेलॅटोनिन बनवण्यासाठी मदत करतं. सो मेलॅटोनिन हा झोपेचा हॉर्मोन आहे आणि जेव्हा झोपेचा हॉर्मोन रात्री व्यवस्थित बनेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित झोपही लागेल. म्हणून तुम्ही रात्री झोपण्याच्या 1 किंवा 2 तास आधी 1 ग्लास दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडी जायफळची पावडर टाकून ते तुम्ही पिऊ शकता. सो ह्यामुळे मेंदूसुद्धा रिलॅक्स होतो आणि झोप व्यवस्थित लागते. त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे बनाना, केळं. सो केळ्यामध्ये मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं, जे आपल्या शरीरातील स्नायूंना रिलॅक्स करतं. त्यासोबतच हे जे काही मॅग्नेशियम, पोटॅशियम आहे ते ट्रिप्टोफॅन बनवण्यासाठी सुद्धा मदत करतं. सो ट्रिप्टोफॅन जे सेरोटोनिन बनवतं. म्हणूनच तुम्ही नियमितपणे जर केळं खाल्लं तर तुम्हाला मॅग्नेशियम, पोटॅशियम व्यवस्थित मिळेल. तुमच्या शरीरामध्ये सेरोटोनिन हा हॉर्मोन पण व्यवस्थित बनेल, जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होते. सो दररोज तुम्ही संध्याकाळी 1 केळं खाऊ शकता. तिसरा जो पदार्थ ते म्हणजे बदाम, म्हणजे आल्मंड. सो ह्यामध्ये मेलॅटोनिन, मॅग्नेशियम हे दोन्ही असतं. सो ह्यामुळेच जर तुम्ही नियमितपणे भिजवलेले बदाम खाल्ले ना तर शरीरामध्ये मेलॅटोनिन व्यवस्थित बनेल आणि झोपेची क्वालिटीसुद्धा यामुळे चांगली होते. सो 5 ते 6 बदाम तुम्ही भिजवून खाऊ शकता. त्यानंतर चौथा जो पदार्थ आहे ते म्हणजे जवस, फ्लॅक्सीड्स. सो फ्लॅक्सीड्समध्ये ओमेगा 3 असतं. त्यासोबतच ह्यामध्ये ट्रिप्टोफॅन म्हणजे जे अमायनो ॲसिड्स आहेत ते असतात. ट्रिप्टोफॅन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन, सेरोटोनिन बनवण्यासाठी. म्हणूनच असे पदार्थ तुम्हाला घेतले गेले पाहिजेत जे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन, मेलॅटोनिन बनवतात. सो जेव्हा तुम्ही जवस किंवा फ्लॅक्सीड्स घेता तेव्हा एन्झायटी, ओव्हर थिंकिंगचा जो प्रॉब्लेम असतो तो कमी होतो. हॅपी हॉर्मोन म्हणजे सेरोटोनिन वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एनर्जीसुद्धा वाढते, मूड चांगला राहतो. तर असे बरेच फायदेसुद्धा होतात. त्यानंतर 5वा जो पदार्थ आहे ते म्हणजे चेरी, स्पेशली टार्ट चेरी जी आहे ती खूप उत्तम आहे झोपेच्या प्रॉब्लेमसाठी, कारण ह्यामध्ये नॅचरली मेलॅटोनिन असतं. सो तुम्हाला वरून एक्स्ट्रा काही घेण्याची गरज नाही लागत. जर तुमच्या शरीरामध्ये
मेलॅटोनिन बनतच नसेल तर तुम्ही ही टार्ट चेरी जी आहे ती घेऊ शकता. सो ही झोपेसाठी अगदी सायंटिफिकली प्रूवन आहे. ज्यांना पण झोपेचे प्रॉब्लेम असतात आणि ही चेरी जर तुम्ही नियमितपणे घेतली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यानंतर पुढचा जो पदार्थ ते म्हणजे दही. दह्यामध्ये प्रोबायोटिक असतात, कॅल्शियम असतं. त्यानंतर हे ट्रिप्टोफॅन बनवण्यासाठी सुद्धा मदत करतं. सो आपलं गट हेल्थ जे आहे म्हणजे पोटाची हेल्थ जी आहे ते आपल्या ब्रेन हेल्थशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. म्हणूनच जर पोटाची हेल्थ खराब राहिली तर सेरोटोनिन मेलॅटोनिन हे बनणार नाही. सो गट हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही रेग्युलरली दही घेऊ शकता. सो गट हेल्थ व्यवस्थित राहिली तर सेरोटोनिन मेलॅटोनिनही बनतील आणि तुमची झोपसुद्धा व्यवस्थित राहील. त्यानंतर 7वा जो पदार्थ आहे म्हणजे ओट्स. ओट्समध्ये जे काही स्पेशली रोल्ड आउट ओट्स असतात ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असतात. सो हे जे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत जे सेरोटोनिन रिलीज करण्यासाठी मदत करतात. सो तुम्ही रात्री ओट्सचं सूप घेऊ शकता किंवा रेग्युलरली तुम्ही ओट्सचा चिला किंवा ओट्सचं जे पॉरेज असतं ते असं बनवून घेऊ शकता. सो हे जे काही 7 पदार्थ मी तुम्हाला सांगितले हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे नक्की घ्यायला सुरुवात करा जर तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम असतील तर. आणि त्यासोबतच ह्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला टाळल्या पाहिजेत. हे बघा, रात्री खूप उशिरा जेवणं किंवा रात्री खूप हेवी मील घेणं हे तुम्ही टाळलं पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी 5 नंतर चहा कॉफी घेणं हे सुद्धा तुम्ही टाळलं पाहिजे. कारण जर उशिरा तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर शरीरामध्ये जो झोपेचा हॉर्मोन आहे तो कमी होतो, म्हणजे मेलॅटोनिन व्यवस्थित बनत नाही. म्हणून चहा कॉफी हे संध्याकाळी किंवा लेट नाईट घेऊ नका. त्यानंतर तळलेले पदार्थ डीप फ्राईड ज्या गोष्टी आहेत त्या टाळा आणि ह्यामुळे पचन बिघडतं आणि मग रात्री अपचन झाल्यामुळे सुद्धा झोप व्यवस्थित होत नाही. त्यानंतर साखर किंवा जे प्रोसेस फूड्स आहेत असे पदार्थसुद्धा घेणं तुम्ही टाळलं पाहिजे. कारण रात्री जर ब्लड शुगर फ्लक्च्युएट झाली तर तुम्हाला रात्री जाग येईल आणि जाग आल्यामुळे मग पुन्हा झोपेचे प्रॉब्लेम होतील. सो बघा, ब्लड शुगर स्टेबल असणं गरजेचं आहे व्यवस्थित झोपेसाठी. त्यासोबतच मोबाईल स्क्रीन, टी व्ही स्क्रीन किंवा लॅपटॉप आहे असे स्क्रीन पाहणं तुम्ही अवॉइड करा. कारण ह्यातून आलेली जी काही ब्लू लाईट असते ते मेलॅटोनिनला ब्लॉक करतं आणि मग झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणूनच ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमची झोपेची क्वालिटी व्यवस्थित राहील, तुमची झोप व्यवस्थित राहील, तुमचा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम कमी होईल. आणि जर तुमचा झोपेचा प्रॉब्लेम खूप जुना असेल, क्रॉनिक असेल तर ह्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. मग होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप चांगली औषधं आहेत जी इन्सोमनिया, जो स्पेशली क्रॉनिक इन्सोमनिया आहे म्हणजे खूप जुना झोपेचा प्रॉब्लेम आहे तो ठीक करण्यासाठी मदत करतात. सो आमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा पण कोणी पेशंट होतो कुठल्याही आजारासाठी तेव्हा आम्ही फक्त मेडिसिन्स देत नाही, त्यांना मेडिसिनसोबत सप्लिमेंट्स, त्यांचं डाएट व्यवस्थित करतो, त्यांच्या न्यूट्रिशनवर लक्ष देतो, त्यांचं स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा बऱ्याच गोष्टी सजेस्ट करतो जेणेकरून जो आजार आहे तो मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होते. सो तुम्हालासुद्धा जर झोपेचा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा. सो हेल्दी राहा, हेल्दी खा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.